हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर एक कोलियस की दिसायला खूप छान असणारं प्लांट आहे, ज्याचे पानांमध्ये वेगवेगळे शेड्स असतात. त्याच्यामुळे ते झाड खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. तसं म्हटलं तर आता बघा, ही दोन आणि आत्ता जे दाखवलं मी ते, ह्याच्यात किती सुंदर म्हणजे इतकं सुंदर कलर आहेत आणि ह्याच्यात भरपूर व्हरायटी असते. म्हणजे मला निळा जांभळा पण मी नुसता फोटोत बघितलं आहे, मला ते मिळत नाही आहे कुठे. पण अतिशय सुंदर दिसणारं प्लांट आहे. एक हे लहानपणी ह्याला मयूरपंख म्हणायचो आम्ही. तर हे जरा सावलीत असल्यामुळे ह्याला तेवढं छान पानांना हे नाही आहे. पण ह्याला असे तुरे येतात. फुलं काही खूप सुंदर असतात असं नाही, पण हे झाड मोस्टली पानांमुळे छान दिसतं. पानांमध्ये कलर जो आहे, किंवा पानसुद्धा त्याचं असं असं मऊ असतं आणि लांबनं जर बघितलं आपण पान, तर ते वेल्वेट असल्यासारखं आपल्याला वाटतं. तर माझ्याकडे हे 3 झाडं आहेत. हे हे जरा डार्क असलेलं आहे. आता हे लावायचं कसं, तर हे पाहिजे तेवढा 4 ते 5 इंचाचं घ्यायचं. अगदी छोटूसं घेतलं तरी हे जगतं. इझी टू ग्रो आहे. आणि हे मी का तोडते आत्ता, वाढलं आहे छान, पण हे आता जास्त वाढून हे दांडे दांडे दिसणार आणि मग झाड छान नाही दिसत. हे आपण झाड फार असं मस्त बुशी ठेवू शकतो वेळोवेळी कटिंग करून. कटिंग नाही केलं तर हे नुसतं वाढणार, दांडे दांडे दिसणार आपल्याला. आणि याचं अगदी छोटंसं म्हणजे 2-3 इंचाचं जरी घेतलं आणि ते मातीमध्ये रोवलत ना, तरीसुद्धा ते लगेच जगतं. आता ही ऑलरेडी हे छान मला कटिंग्स ह्या झाडाचे मिळालेत, तर ह्याचे मी खालचे पानं काढून टाकते. मी स्वतः व्हिडिओ काढते त्याच्यामुळे जरा कठीण पडते. ते खालचे पानं काढून टाकायची आणि जस्ट मातीमध्ये रोवायचं. माझ्याकडे कुंड्या तयार आहेत, ज्याच्यातली झाडं मी झेंडूची लावलेली ती गेली, तर त्याच्यातच मी आता हे खोचणार आहे. बघा किती छान आहे. एक ह्याचं असं की एक तर तुम्ही कटिंग केल्या केल्या लगेच लावा, म्हणजे माती पॉट तयार ठेवा मातीवर. हे बघा, हे वेल्वेटसारखं दिसतं बघा, आणि खूप छान दिसतं आणि मस्त वाढतं, म्हणजे फास्ट वाढतं. असं अगदी स्लो ग्रोईंग प्लांट वगैरे काही नाही आहे. मी आता हे कटिंग करून लावते, ते पण दाखवते तुम्हाला. तर हे आता हे दुसरं आहे, ह्याचं एक कटिंग घेतलं मी. आणि हे दुसरं आहे ते जरा एवढं वाढलं नाही आहे, छान आता गुबगुबीत दिसतंय ते, त्याच्यामुळे ते मी कटिंग नाही करत. हे खालची पानं काढायची. ह्याच्याहून अगदी हे मला कटिंग करायचं होतं म्हणून मी एवढी मोठी ब्रांच घेतली. तुम्ही छोटूसं घेतलं तरीसुद्धा ते जगेल. तर हे घ्यायचं आणि जस्ट असं खोचायचं. आता ह्याच्यात जात नाही आहे, मी दुसरे माती तयार आहे माझी कुंडी, त्याच्यात टाकते. तर हे खालचं, आणि नेहमी ना करताना कटिंग ना खालनं म्हणजे जो भाग आपण जमिनीत लावणार ना, तो भाग असा क्रॉसमध्ये कट करायचा, म्हणजे मुळं लवकर यायला मदत होते. तर हे माझ्याकडे तयार कुंड्या होत्या, त्याच्यातच मी नुसतं हे कोचणार आहे आणि पाणी घालणार आहे बस. आणि याला झाडाला मी 3 ते 4 दिवस सावलीत ठेवणार आहे. सावलीत म्हणजे ब्राईट लाईटमध्ये, पण शेडमध्ये, ज्याच्यावर सूर्यप्रकाश डायरेक्ट येणार नाही अशा ठिकाणी मी हे झाड ठेवणार. कुठलंही झाड आपण कटिंग केलं, लावलं, किंवा नवीन जेव्हा लावतो आपण, ज्याची मुळं आपण आता नर्सरीतून आणलं, सावकाश ती बॅग आपण काढली, कटिंग केली आणि तसंच्या तसं जर पॉटमध्ये लावलं तर ठीक आहे. पण जर त्याची मुळांना धक्का लागत असेल, माती निघत असेल, तर नेहमी 2 दिवस तरी तर ते सावलीत ठेवायचं. तर हे माझं आता आरामात जगेल. जगल्यानंतर मी फोटो काढीन. आणि आपल्याला बुशी हवं असेल तर वेळोवेळी कटिंग करायचं. हे जरासं आत्तासुद्धा ह्याचे वरचे बोखे मी काढू शकते, म्हणजे ह्याला छान नवीन ब्रांचेस येतील. हे एक आहे झाड. तर ह्याचे तुरे फुलं अशी येतात. फुलं काही फार अट्रॅक्टिव्ह नसतात, पण जवळनं बघितली तर छोटी आणि छान वाटतात. पण हे झाड मोस्टली पानांसाठी फेमस आहे, कारण की समजा एखाद्याकडे फुलझाडं नसतील जगत, तर अशावेळी ही कोलियसची झाडं नक्कीच लावावी, की ज्याच्यामुळे आपल्या गार्डनमध्ये लक्ष वेधलं जाईल. कारण इतकी सुंदर आणि एवढी व्हरायटी आहे कोलियसमध्ये, आणि वेळोवेळी कटिंग केलं की असं मस्त झाडं दिसतात ती. तर इझी टू ग्रो आहे, मेंटेनन्स काही नाही आहे. पण त्याला तुम्ही काही काही कोलियसला दिवसभर उन्हात चालतं, अमुक कोलियसला 2-3 तासच ऊन लागतं, डायरेक्ट दुपारचं ऊन सहन होत नाही. तर तुम्ही ते कोलियस बघा की कुठल्या, ह्याच्यात भरपूर नावं आहेत, मला सगळ्याची काही नावं नाही माहिती. तर तुम्ही बघा झाड ठेवून, शक्यतो ब्राईट लाईट किंवा 2 तासाचं ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. आणि खूप छान होतं, कारण त्याला डायरेक्ट नुसतं शेडमध्ये ठेवलं तर त्याच्या पानांना जी वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात, वेगवेगळे शेड्स असतात, वेगवेगळे कलर्स जे दिसतात आपल्याला, ते ते दिसणार नाही. जास्त ग्रीन होईल ते झाड.
तर हे असं इझी टू ग्रो आहे, इझिली कटिंगनी जगणार आहे, मेंटेनन्स फार जास्त नाही आहे. फक्त लक्ष द्या आणि वेळोवेळी कटिंग करा, पाणी घाला बस. तर पाणी आणि माती वेल ड्रेन घ्या, पॉटमध्ये लावाल तेव्हा. बाकी इझिली ग्रो होणारं झाड आहे, तर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये जरूर लावा. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.